नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर इकडे आमच्या आहो आणि आम्ही दोघंही चाललो एका कार्यक्रमासाठी. हे असं बॅच वगैरे साडी बिडी घातली आणि व्यवस्थित आम्ही दोघांनी छान आवडलेलं आहे. त्याच्यावरनं तुम्हाला कळालंच असेल तर कार्यक्रम आहे. मी स्टोऱ्या टाकतच होते. तर मी जिथे डान्स शिकली आहे त्या डान्स क्लासला 25 इयर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि जसं की मी पण सिनियर होते तिथे, म्हणजे मी पण एक सेकंड बॅच वगैरे असेल ताईंची. तर आज कार्यक्रम आहे खूप मोठा डान्स फंक्शन, ॲन्युअल फंक्शन हे नेहमीच असतं. तर आज त्याचा कार्यक्रम आहे नृत्यांजली कथ्थक कला केंद्राचा. तर त्यासाठीच चाललेले आहे. आणि मी हे बॅचवर कळालंच असेल की माझ्याकडे पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ॲज अ सिनियर म्हणून. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. आणि खूप दिवसानंतर ब्लॉग आलेला आहे, तर या ब्लॉगला भरभरून प्रेम द्या. तर मग मी पटापटा ब्लॉग पोस्ट करेल. जसं की मागच्या व्ह्यूज छान गेलेले आहेत, तर या पण ब्लॉगला जास्तीत जास्त व्ह्यू द्या. तर मी खूप एक्सायटेड होते या फंक्शनसाठी. मीही पार्टिसिपेट करणार होते, पण मला जॉब लागल्यामुळे मला काही त्याच्यामध्ये वेळ देता आलं नाही. जसं मी तुम्हाला म्हटलंच होतं, मी खूप बिझी होते. तर त्या गोष्टीमुळे ऊन आलं थोडं, तर त्या गोष्टीमुळे मी जास्त फोकस करू शकले नाही. आणि त्याच्यामुळे मला पार्टिसिपेट करता आलं नाही, कारण नुकताच जॉब लागला होता. तर पण मी त्याच्यात काही ना काही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच आहे. तर कार्यक्रम खूप सुंदर असणार आहे आणि विषय त्याचे म्हणजे जे आहे डान्सचा तो खूप सुंदर आहे. तर त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. मी थोडे क्लिप घेईल, कारण खूप सारे ग्रुप्स आहेत, खूप सारे डान्स आहेत. तर इतकं सारं रेकॉर्ड करणं माझ्याच्याने होणार नाही, कारण मलाही मी पण बिझी असणार आहे. तर जितक्या गोष्टी मला छान छान घेता येतील त्या मी घेईल या ब्लॉगमध्ये. आणि बघूया दिवसभरात काय घडतंय काय नाही. सानिका दिसते का नाही काय माहिती. इकडं सानिका आलेली आहे. एवढा अंधार आहे काय? अंधार म्हणजे ऊन पडते तिच्या ऊन असं ते काय म्हणतात ते दिसत नाही, दिसत नाही ती कॅमेरामध्ये. तिथं मम्मीने डब्बा पाठवला, आता मी जेवण करून येते. इकडं आहो गाडी चालवायचं काम करताय. प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत लोकेशनला. इकडं सानू नाही देते वर्क फ्रॉम होम नाही देते, ते रिक्वेस्ट रेस करावं लागते. मग आमच्या ह्यांना सांगितलं, मॅनेजरला सांगितलं होतं जमणार नाही म्हटलं मला. माझ्याला शिफ्ट झाले आधी. अशा प्रकारे इथे सगळे आता पॅरेंट्सला आम्ही बसवून घेतोय आणि इथे पुढे स्टेजची तयारी चाललेली आहे. सो बिचारा कामासाठी चाललाय. कुठे चाललाय? कामं करायला, पासेस वाटायला, रस्ता दाखवायला आणि नमस्ती करायला. ही पासेस
दीदी वो देखो अनेक चिड़िया। अनेक मला 5 आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या होतोय की आपण सर्वजण या कथक नृत्याचं ज्यावेळेस निरीक्षण करतो, अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला पाहतो, मैडम आपका चेहरा दिखाए सुंदर सा। काय म्हणायचं होतं? आपका चेहरा दिखाए कौन सा? सुंदर सा, खूबसूरत सा। काही नाही, हे असेच करतात, माझी मजाक घेतात। तर पाणी पित नहीं, बॉटल खत्म हो गई। भरलेली पूर्ण सील पॅक आहे बघ। फेसबुकवर नाही जास्त पण असं कधीतरी टाकते। मामा आहे आपली लग्नातच भेट झाली, त्याच्यानंतर परत झालीच नाही। हा समाजसेवेची आवड आहे, अख्खा चंदननगर ताब्यात आहे। चंदननगर, वडगाव, शेरी आता काय आवड होती म्हणून करून दिलं, म्हणून केलं, ते पण महत्वाचं आहे। ओळखलं का तुम्ही? बसले होते माणसं पाहिले, मामीने सांगितलं अहो छकुलीचा नवरा रोज बघते मी कुठे पाहिलं की लक्ष दिलं, पहिला म्हटलं हो मी आज सेलिब्रिटी पाहिले म्हटलं। आजच्या सेलिब्रिटी तुम्ही होत्या? आम्ही नव्हतो। कार्य चालू आहे यांचं ती वैष्णवीची मम्मी ती अजिबात नाही, आता मुली करायला लागली, आता आम्ही म्हणून काही उपस्थिती पण त्यांना सगळा कार्यक्रम संपलाय आणि या मॅडम आता टेबलवर बसलेल्या आहेत। मॅडम लाइटिंग मध्ये तुझा फोटो काढते मी। मॅडम कार्यक्रम संपलाय। मला तुझा फोटो काढायचा। मॅडम कार्यक्रम संपलाय, चला आता। मॅडम माझ्याची बॉटल विकताय का? थकलेल्या लोकांना काही सोय केलेली आहे माझ्याची। कार्यक्रम संपून सगळे माणसं गेलेली आहेत, तुम्ही पण आता निघू चहा शकता। पिऊन आता गरम झालेले आहे, आता थंड प्यायचं। नाही मॅडम, पासेस संपले, आता इथं बसून काही उपयोग नाही। इथं बघते ना काय राहिले काही नाही, आता फक्त साफसफाई राहिली। ते तर इम्पॉर्टंट आहे आता। चला चला। नृत्यांजली कथक कला केंद्र हा फक्त डान्स क्लास नसून आमच्यासाठी तर अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय घरी। तर आता मस्त काहीतरी जेवणार आहे, खाणार आणि मग घरी जाऊन झोपणार, कारण खूप जास्ती दमलेला आहोत आणि इकडे मम्मी वगैरे तर आता सगळे जातात, सगळ्यांना घरी सोडायचं आहे, मग आम्ही जातो। पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि भरपूर जास्तीत जास्त शेअर करा। सबस्क्राईब बटन आहे तिथे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ब्लॉग पोस्ट झाल्यानंतर समजेल। अजून ब्लॉग संपलेला नाही, आता पुढे बघा। आता मी जेवण करतो मस्तपैकी, मग घरी जातो। चलो चलते हैं।